बोला ना त्याची. गुरुजी, हा. हे अटक झालेले कोण कोण आहे व्हीएचपीचे? ते अमोल ठाकरे, बारा पात्रे, लखन कुरील आणि त्याच्यानंतर लखन कुरील आहे आणि तो ऋषभ अखरेल. ते काय म्हटलं, बारा पात्रे अजून? अमोल ठाकरे, हो. बारा पात्रे, हा. ऋषभ अखरेल. हा, अखरेल म्हणून आहे आणि एक आहे लखन कुरील. हे म्हणजे पहा, आता तुम्ही याच्यात गुरुजी, हा. हा? अरे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो संघटन मंत्री आहे शेंडे, हा. तो बाबा होता आणि तो रिसालदार त्यांचं नाव नाही घेतलं हा. आणि ते बाहेर निघले. हे ओबीसी समाजाचे पोरं सगळे अंदर गेले. हा. आता आता पहा, याच्यात किती मोठा गेम आहे सगळा. अरे, अरे हे बेवकूफ चंद आहे ना. मग मी तुम्हाला सांगितलं, त्याची बैठक होती, सगळ्या जिल्ह्याची बैठक होती, हम्म, मध्य मध्य, दक्षिण दक्षिण पश्चिम. हम्म, एक तर मला आपल्याला ते पसंतच नव्हतं, मला सगळ्या गोष्टी. हम्म, तर आता ते आंदोलन करणार होते आपल्या इथे हम्म, चौकात. मला माहित होतं आपल्या कार्यक्रमाला गालबोट लावून म्हणून इथे चौकाले. हम्म, हम्म, म्हणून मी दत्ताला पहिलेच वॉर्न केलं की दत्ता पहिले पोलीस स्टेशन सांगून देशील हम्म, की इथे आमचा काही रोल नाही म्हणून. हम्म, आणि ते काय झालं की मग इकडे त्यांनी 12ला केलं ते कांड. हम्म, मग ते कुराण शरीफचा मेसेज फिरला तिथे, ते चादर नाही का. हम्म. आणि मग तिथून ते आले, मग हे आले, असं ते कांड झालं. ते बाकी काही नाही. म्हणजे बाकीच्यांना अटकावायचं हा. आणि तुम्ही बाहेर राहायचं. अरे, हे पहिलीपासून त्यांची मानसिकता आहे. आता कोण सांगन तुम्हाला यांले. आता गुरुजी, तुम्ही संघाचा एवढं सगळं आतमधून सगळा कारभार पाहिलेला आहे, म्हणजे तुम्ही हा. एवढ्या मोठ्या लेवलवर गेलेले आहे. हा. पण या पोरांना तुम्ही कधी मार्गदर्शन केलं नाही का गुरुजी या सगळ्या बाबतीत? अरे बाबा, मी केलं. मी माझ्या घराजवळची जी पोरं आहे ना, हं, त्या सगळ्याला सांगितलं की यार इथून बाहेर, सगळ्यांना मी बाहेर काढलं. हं, कारण माहित आहे की ही जी नशा राष्ट्रपती चूरण आहे ना, चूरण हं. इतकं बेकार आहे यांची. कारण काय, हे तुमचाच माणूस तुमच्या विरोधात वापरते हे लोक. हो ना. आता हे काय, ह्यांची मानसिकता आहे पहिल्यापासून फितुरी नाही का. हं, 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 म्हणजे तुमचा माणूस घेणे, तुम्ही हं, त्याला माणूस दिला का तो तुमच्या अगेन्स्ट त्याला वापरते, तुम्हाला खतम करते. हं, मग तो नवीन येते, मग हं, त्याच्या तो नवीन देते, तो हं. नवीन देते, तो त्याला खतम करते. म्हणजे हे ओबीसीला खतम करायचे काम करते. आणि याच्यामध्ये काय होते, यांची जी माणसं आहे हे बरोबर त्याला सेटअप करत नाही ते. आता हे सायकोलॉजी आपल्याला पहिलेसून माहित आहे. पण आपले बैल राहते ना, त्याला असं वाटतं का माय खूप इज्जत करून राहिले, आपण तर तुम्हाला चहा असे असे चमचा पुरतं घुमवायला वापरते. आता हे पोरांच्या लक्षात येत नाही, म्हणून आता मी आपल्याकडल्या सगळ्या पोरांना आणून दिलं. त्याच्या म्हणून तर आपल्याकडले जे पोरं बाकी ते खूप शार्प आहे याच्या बाबतीमध्ये. आता काय, आपल्याला माहित आहे ना, जेव्हा पहिल्या वर्षी कार्यक्रम चांगला झाला राज्याभिषेक सोहळा समितीचा, तर लगेच त्यांनी संयोजक बदलाच्या गोष्टी सुरू करून दिल्या होत्या. का बरं? आपण, अरे त्यांना कसं त्यांच्याजवळ छापा पाहिजे ना, तर मी लगेच तातडीनं बैठक बोलवली आणि सांगितलं की असा त्यांचा प्रस्ताव आहे. तर म्हटलं सगळ्यांशी बोललो आणि तिथे एक मतदान ठराव पास करायचा का संयोजक बदलणार नाही, संयोजक नाममात्र पद आहे, तो दत्ता शिर्केच राहील. तर मग यांच्या सगळ्या मुसुब्यावर मी पाणी फिरून दिलं. आणि त्याला माहित आहे मी जेव्हा हो तर माझ्यासमोर लोक जास्त नाही करत. आणि त्याला माहित आहे मी आतल्या कुटीतला माणूस आहे, यांची शक्य म्हणजे कशी तोडायची मला माहित आहे. पण मला सांगा गुरुजी, दत्ताची पण भूमिका मावाळच राहते ना. नाही, दत्ताची भूमिका कसं आहे, तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली लोक दत्ताला वापरून राहिले. मग दत्ताला कळत नाही का या गोष्टी? दत्ताला कळत नाही. आता कसं आहे, हे जे लेबन तुम्हाला काय म्हंटल, आपलेच माणसं आपल्या विरुद्ध वापरायचे. आता त्यांना काय, दत्ताच्या पर्याय त्यांनी शोधून ठेवला एखादा, इथे तुम्हाला दत्ताच्या विरोधात त्याला वापराल. आता मला यासाठी नाही वापरू शकतात माहिती आहे, मी तर आपल्या माणसाठी कधी जीव की प्राण देणार माणसं. प्रश्न असा ना, ज्याची अक्कल जागेवर आहे, ज्याला विचारशक्ती आहे, तो माणूस हा विचार करेल. हो. पण दत्ताची कुठं गेली आहे? दत्ता कसा आहे, दत्ता ग्लॅमर, दत्ताला कोणी फुसलवलं दत्ता ते चालला जाते. दत्ताचे स्वतःचे विचार नाही आहे. मग काय फायदा आहे?
मग तो काय ते कधी आता हेच कार्यक्रम काय पोरं येते सांगते असं करायचं असं करायचं. नाही, तुम्हाला कदाचित तुमचा चांगला मित्र आहे, कदाचित मी हे बोलतोय तुम्हाला वाईट वाटत असेल गुरुजी. नाही वाईट नाही, मला पण माहिती आहे स्वभाव माहिती आहे त्याचा मला. पण कसं आहे आपण एखाद्या माणसाला स्वीकारलं माझ्या कसं आहे नाही मी नाही नाही, एखाद्या प्रश्नच माणसाला नाही, प्रश्नच नाही. स्वीकारलं तर ते शेवटपर्यंत निभवायला पाहिजे. मी माया एकाचा तो कसाही असन तेव्हा आपण त्याला स्वीकारलं हम्म, तर शेवटपर्यंत साथ द्यायची त्याला. बरोबर आहे. पण त्याच्या पण शेवटी म्हणजे ती ती तुम्ही कर्णाची भूमिका निभावून राहिले मग. हो तर मी त्याला सांगितलं ना दत्ताला या कार्यक्रमाची वॉर्न केलं होतं मी दत्ताला मग की असं होणार आहे दत्ता, तू पोलिसला सांगून देशील पहिलेच हम्म, का आमचं लुकआउट काही नाही आहे. हम्म, आता काय झाला की ही दंगल झाली, हम्म, तोडफोड झाले, हे बजरंगीने तर हे सगळं करून हम्म. पळून गेले आणि सांभाळायला कोणाला लागला, आम्हाला लागून तिथं मोर्चा. नाही, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही ना. मग हे सगळे पळून गेले. आता तो एक कॉल रेकॉर्ड व्हायरल होतोय. तो ना त्या बजरंग दलचा तो आहे ना तो हरियाणी तो कोण आहे? तो तो त्याचं नाव काय? सिंधी आहे. सिंधी आहे. अरे तो श्रीराम सेनेमध्ये होता पहिले, असं सालफेकर नाही का हा, त्याचा माणूस आहे. हे सगळे क्रिमिनल माणसं आहे, वसुली पथकातले माणसं आहे. का बोलता? हा, हे आजकाल हे बजरंग दल म्हणजे तेच झालं पूर्ण. म्हणून मी या मार्गातून निघून गेलो. मला त्यांनी सांगितलं तर काम करायचं पण मला पटलं नाही, कारण त्यांचे विचारधारा बरोबर नाही, गटबाजी खूप होती. त्याच्यामुळे आपण बाहेर निघून जायचो. म्हणून मी काय बैठकी जात नाही कोणाच्या आणि कुठे जात नाही. फक्त त्या शिवाजी महाराजांच्या इव्हन समिती सोहळ्याची बैठक होती ना आपली, त्याच्यातही मी जात नाही, फक्त मी कार्यक्रमात राहतो. नाही, मी पहिले इन्व्हॉल्वमेंट घेतलं होतं, पण ते मला ज्या गोष्टी नाही पटल्या तर मग मी तुम्हाला माहिती आहे मग मी कसा आहे माझा स्वभाव. हो आपण सोडून देतो मग. बरोबर आहे ना, आहे की नाही? आपल्याला पटत नाही बाहेर निघून जायचं. तेच. पण आता कसं आहे की आपण याच्यामध्ये सुरू करण्यामध्ये आपणच होतो ना सगळं. हो ना. पण त्याला सोडता नाही त्याला होतात. नाही, मला तरी वाटतं तुम्ही थोडस दत्तासोबत बसून सगळं दत्ताला समजवायला पाहिजे असं मला वाटतं बा. मी दत्ताला समजवतो, पण दत्ता त्या गोष्टीने मानत. दत्ताचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, दत्ता खूप इमोशनल त्यांच्या चक्करमध्ये येऊन गेला. आता तो यांच्या एवढ्या गुरफडामध्ये येऊन गेलाय की तो बाहेर निघाला दिला मला नाही वाटत निघन का नाही निघत. कारण आता पहा मी तर सगळ्यात जास्त मुरलेला माणूस हो. एका काळामध्ये दत्ता आम्हाला म्हणे की संघाची माणसं का करता का, आज दत्ता सिलेंडर झाला तिथं. हा, आम्ही तर नव्हतोच पहिल्यापासून. तुम्ही तुमचं स्वतःच अस्तित्व सोडून राहिलंय. असंच होत आहे ना. मग मी दत्ताला हे म्हटलं की तू ओळख तू निर्माण केली, यांनी तुझी ओळख नाही निर्माण करून दिली. बरोबर. आज तू हे सगळं केलं हे तुझ्यामुळे ओळख झाली, यांनी तुला ओळख केलं का, निर्माण केली का? प्रश्नच नाही. आता हे सांगते हा आमचा माणूस आहे म्हणते, असं सांगतात. मग काय राहिलं त्या मतलब माया ठीक आहे, मी लहानपणापासून गेलो, मी सगळ्या पदाधिकारी राहिलो, पण तू नाही उतरला ना. बरोबर आहे. नाही, आता प्रश्न इथे पण उभे होत आहेत गुरुजी. एवढं सगळं यांनी आंदोलन केलं औरंगजेबावर, मग कोरटकरनी शिवाजी महाराजांबद्दल जे बोलला त्याच्याबद्दल तेव्हा का बरं आंदोलन या लोकांनी नाही केलं? विश्व हिंदू परिषद किंवा, कारण यांना तिकडून आदेश येतात ना, यांच्या मालकीचे कार्यक्रमाच्या. मला सांगा पहिलं काम होतं विश्व हिंदू परिषदनी बाबा हे जे बोललं आहे चुकीचं बोललं. बरोबर आहे. एक साधी प्रेस नोट तरी द्यायला पाहिजे ना. नाही, हे जसं आंदोलन एवढं घडवून आणलं, छोटं मोठं असं एक आंदोलन तिथे करायला पाहिजे होतं. कोरटकरला पकडा बा. कोरटकर अजूनही अरेस्ट झालेला नाहीये. नाही ना. मग त्याची जबाबदारी हे लोक घेतात का? मग नाही घेते. अरे बाबा, हे तुम्हाला सांगतो ना मी, यांचं एक सिंडिकेट प्लॅनिंग असते. हे काय करतात माहितीये का, यांची एक मानसिकता तुम्हाला सांगतो. म्हणजे हागायला यांचे डब्बा लपून घेऊन जाते हे लोक. तर टाळूवरची लोणी खाण्याची मानसिकता ही. मी तर सगळ्यात आंदोलनात राहिलो, मला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी. फंड कसा गोळा करायचा, फंड कसा खर्च करायचा, कसं काय होतात, हे सगळं मला माहित आहे. पण प्रश्न असा आहे ते की आता आपण जी समिती तयार केली, तिचं नाव झालं, तर ते आपण त्यांच्या शरणी गेलो. शरणी केल्यासारखं आहे ना. आपण महाराजांना दिवस कर्माचा हिंदू धर्माचा म्हटलाय, म्हणजे महाराजांनी आपली ओळख स्वतः निर्माण केली ना. बरोबर आहे ना. शून्यातनं केलंय सगळं. मग पण हे काय करता हिंदू माणसं नाही. एखादा मोठा माणूस भेटला ते जोडून घेते हे लोक आपल्यासोबत.
हम्म. ग्राउंड लेवल काम पुरं हे झालंय, बोगस झालाय पूर्ण. नाही पण त्याच्यामुळे आपण कुठे घेऊन चाललोय देशाला, समाजाला, या सगळ्या गोष्टींचं काहीतरी तर भान असायला पाहिजे ना. समाजकारण करा, राजकारण करा, पण कोणत्या लेवल पर्यंत? याला कारण काय निलेशजी तुम्हाला सांगू का, अजूनही पोरं म्हणजे पहा तुम्हाला एक सांगू का, आता हे काँग्रेसचं सांगतो तुम्हाला. हम्म. काँग्रेस हे न संपणारं वीज आहे. हम्म. आजही काही न करता त्यांना या महाभागातून 17-18 हजार रुपये भेटतात त्यांना, हम्म. जेव्हा की त्यांचं संघटन नाही, घंटा काहीच नाही. बरोबर आहे. लोक आहे आता काँग्रेसला जर बांधणी करायची असेल तर हम्म. हे संघटनात्मक काम केलं पाहिजे. मग त्याच्यात त्यांनी हिंदूंच्या कार्यक्रमातही सहभागी झाले पाहिजे आणि मुसलमानच्या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. हे पण काय करतात, संघटनच उरलं नाहीये ना. हा सगळं जे आहे ते बीजेपीने हायजॅक करून टाकलं. नाही बीजेपीने हायजॅक केलं म्हणजे त्यांनी हे जे माणसं गेले आता तुम्हाला सांगतो, यांना हे व्यापारी लोक आहे, हो. बनिया की पार्टी आहे बीजेपी. हम्म. त्यांनी बरोबर कसं विकत घ्यायचं कोणाले हम्म. ते सगळं त्यांना माहित आहे हम्म. आणि ते बरोबर त्याला कॅचअप करतात. जसं दत्ता मेघे, हम्म. दत्ता मेघेला हायजॅक करून घेतलं. बरोबर आहे. म्हणजे एक मोठा माणूस कसा त्यांना हायजॅक करायचा आहे त्यांना माहित आहे. आता तो आशिष देशमुख त्याला बरोबर हायजॅक करून घेतलं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर त्यांनी गेले अनिल देशमुखच्या मागे लागले होते खूप, पण अनिल देशमुख गेला नाही. नाही. त्याच्यानंतर आता हा समजून घ्या चरणसिंग ठाकूर आहे, त्याला हायजॅक केलं. तर हे सगळे माणसं कसं आहे आपले सत्ता वाचवण्याकरता चालले जातात. गुरुजी आता उद्या काँग्रेसमध्ये ते चालले, यांना आपला धंदे करायचे आहे. तुम्हाला सांगतो, अतुलला देवेंद्र फडणवीस डायरेक्टली म्हटलं तू ओपन फोरम वर ये, तुला कोणतंही बंधन राहणार नाही. बरोबर आहे. आज अतुल काँग्रेसचा नॅशनल प्रवक्ता आहे. बरोबर आहे. त्याच्यासारखा हुशार प्रवक्ता म्हणजे मला नाही वाटत कोणी असेल. बरोबर आहे. पण अतुलने नाही म्हटलं. नाही, अतुलला माहिती आहे ना की आपण इथे गेलो आपण संपून जाऊ. अतुलचे विचारच राहिले का? मग मला सांगा तुम्ही, प्रत्येक माणसाची आपली विचारधारा असते, प्रश्नच नाही. म्हणजे जगण्याचं स्वातंत्र्य आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की मी मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं मला मिळेल तर तुम्ही संपले, तुमचे विचार संपले. प्रश्नच नाही ना. म्हणजे खऱ्याला खरं म्हणण्याची जेव्हा तुमची क्षमता संपवून गेली, बरोबर आहे ना, मग तुम्ही संपले. तुमचं जगण्यात काही अर्थ नाही ना. प्रश्नच नाही. फक्त तुमचं शरीर आहे इथं. तेच आहे ना. तर ते आता आपण बघतो ना, म्हणजे उदयन महाराज किंवा शिवेंद्र महाराज किंवा इव्हन मी म्हणेल ज्योतिरादित्य शिंदे कार्यालयांचं स्वतःचं अस्तित्व. आज काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे होता, त्याचं काय मोठं स्टेटस होतं. बरोबर आहे ना, महाराजाचे आपले विचार होते. बरोबर आहे ना. आज काय आहे तर महाराज सत्तेशिवाय राहू शकत नाही तुम्हाला सांगतो. नाही, हे सगळं दाबलेलं आहे. हे सगळं जे आहे ना, हे जे ईडी आणि ते सगळं इव्हन तेच सांगतो ना. आता मला सांग अनिल देशमुख तो लढला ना, जेलात तो वर्षभर जेलात राहिला तो. बरोबर. पण लढला तो, हीच लढण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. मग तुमचं लढण्याची क्षमता मग तुम्ही जगणू काय. आता आम्ही उदाहरणार्थ आम्ही बाहेर आहोत, आम्ही न्यूट्रल पोझिशन मध्ये आहोत. पण जे खरं आहे ते बोलतो. आता आम्ही काँग्रेसचंही काम करत नाही, यांचंही काम नाही करत. फक्त आम्हाला जे सत्य आहे ते मांडणे लोकांपर्यंत.